आत्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, कोपरगाव. एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत. त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री. 400 रुपयात सोनोग्राफी आणि 100 रुपयात एक्स-रे. लॅब तपासणीवर 50% पर्यंत आणि औषधींवर 20% पर्यंत सूट. अधिक माहितीसाठी 90 90 91 91 96 आणि 73 04 75 56 55. बाप, वडील, बाबा ही देवानं आपल्याला दिलेली पृथ्वीवरील एक अनमोल देणगी आहे. वडील हे आपल्या मुलांचे जन्मदाते आणि भाग्य निर्माता आहेत. वडील हे मुलांसोबत गुरु, भाऊ आणि मित्राची भूमिका बजावतात. कुटुंबासाठी वडील हा एक हिरो असतो. जीवनात संघर्ष करून कुटुंबाला आनंद वाटण्याचं काम फक्त बापच करू शकतो. स्वतःच्या आवश्यक गरजा पूर्ण न करता कुटुंबाची अनावश्यक गरजा पूर्ण करणारा, आर्थिकदृष्ट्या गरीब असेल तर स्वतःच्या फाटलेल्या कपड्यांची पर्वा न करता कुटुंबाची लाज झाकणारा हा बाप असतो. त्याची तुलना कोणत्याच नात्याशी होऊ शकत नाही, असं स्वामी दिगंबर भारती वामन महाराज यांनी म्हटलंय. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी कैलासवासी चंद्रभान हरिभाऊ राहिंज यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रविवारी 16 मार्चला सकाळी 10 वाजता पिंपरणेच्या राहिंज वस्ती या ठिकाणी चंद्रभान हरिभाऊ राहिंज यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. यावेळी स्वामी दिगंबर भारती वामन महाराज यांचं प्रवचन झालं. कुठल्या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे त्याची सत्यता आम्ही कधी पडताळून बघत नाही. म्हणून आज आम्ही चंद्रभान दादांचं जे पुण्यस्मरण करतोय ना, हा कृतज्ञता सोहळा आहे. त्यांच्या प्रेमळ स्मृतीला आम्ही उजाळा देतोय. ज्यांनी आमचं अख्खं आयुष्य आमच्यासाठी समर्पित केलं, ज्यांनी आपली काया मुलांसाठी झिजवली, कष्टमय जीवन ज्याने व्यतीत केलं, अशा चंद्रभान दादांचा प्रति आम्ही कृतज्ञता प्रकट करतोय. दुसऱ्यानं जर आम्हाला मदत केली तर त्याला आम्ही धन्यवाद देतो, थँक्स म्हणतो. आम्हाला तहान लागली आणि घोटभर पाणी जर कोणी आम्हाला दिलं तर त्याला आम्ही काय म्हणतो, धन्यवाद, तुम्ही माझी तहान भागवली. पण ज्या आईवडिलांनी सगळं आयुष्य आमच्यासाठी जीवन समर्पित केलं, अख्खं जीवन जगले, त्यांना एवढ्या साध्या शब्दामध्ये धन्यवाद देता येतील? आणि ते पुरेसे नाही. शब्दांमधून त्यांना धन्यवाद देता येत नाही. कृतज्ञ त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही जी भावना प्रकट करतो त्याला म्हणतात कृतज्ञता. आणि म्हणून हा एक कृतज्ञता सोहळा आहे. त्यांच्या प्रेमळ स्मृतीला आम्ही उजाळा देतोय. चला, आज प्रवचनाची जी ओवी आहे, जो गीतेचा श्लोक आहे, यद्यदाचरते श्रेष्ठ तत देवेतर जनः सयत प्रमाणम कृते लोकस्तदून वर्तते. ज्येष्ठांचं अनुकरण कनिष्ठ करत असतात, म्हणून ज्येष्ठांची जबाबदारी चांगलं वागण्याची. मनुष्याचं जीवन मोठं रहस्यमय. आम्ही शिक्षित झालो म्हणजे शहाणे झालो असं नाही, शिक्षित झालो म्हणजे समजदार झालो असं नाही. शिक्षणानं आम्हाला उपजीविका कमवण्याची कला अवगत झाली. शिकलो याचा अर्थ असा नाही की आम्ही शहाणं झालो. पण जी शहाणी माणसं असतात, शिक्षणानं त्यांच्या शहाणपणाला अजून धार येते. आणि मग अशा शहाण्या माणसांची मोठी जबाबदारी असते समाजासमोर एक आदर्श ठेवताना, एक प्रेरणा देताना चांगलं वागण्याची. या कार्यक्रमासाठी विष्णुपंत राहटळ, उपसरपंच मिनीनाथ जोरवेकर, बाबासाहेब राहिंज, विनोद साळवे, बंडू नाना देशमुख, बाबासाहेब राहिंज, रमेश राहिंज, नानासाहेब राहिंज यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, सर्व संस्थांचे पदाधिकारी, पिंपरणे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. चंद्रभान हरिभाऊ राहिंज दादा यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त आपण सर्व जमलात.
आजच्या या कार्यक्रमाचं मोठं भाग्य आहे की आपल्याला आपल्या या आजच्या कार्यक्रमाला प्रबोधित करण्यासाठी कोल्हेवाडीचे वामन महाराज, जे की विश्वगुरु ओशोंचे शिष्य आहेत, ओशोंचं तत्वज्ञान ओशोंच्या व्यासपीठावर अतिशय प्रगल्भतेने मांडण्याचा त्यांचा मोठा अनुभव आहे. आजचं हे व्यासपीठ खरं म्हणजे ते नाही, परंतु तरी सुद्धा त्यांचं नाव घेतल्याशिवाय मात्र महाराजांना पुढे जाता येत नाही अशी परिस्थिती आहे. ओशोंच्या आमचा त्यांच्या जीवनाशी जो संपर्क आला, त्या संपर्काला खऱ्या अर्थानं उजाळा देण्याचं काम महाराजांच्या आमच्या मैत्रीतून झालं. आम्हाला अतिशय आनंद झाला की आमच्या ते खूप जवळ राहतात आपल्या सगळ्यांच्याच. खरं म्हणजे ओशोंचं तत्वज्ञान सर्व जगभर पसरलेलं आहे आणि त्याचा एक धागा आपल्या जवळ कुठेतरी असावा ही मोठी भाग्याची गोष्ट असते. आज त्यांच्या वाणीनं आपण सर्व इथं मंत्रमुग्ध झालात. चंद्रभान दादांची तिघही मुलं समाजामध्ये आज फार मोठं काम करत आहेत. आपलं कुटुंब सावरून सामाजिक क्षेत्रामध्ये थोडा तरी हातभार लावण्याचं ते काम करत असतात. आता सरांनी उल्लेख केला, अभ्यासिका असेल किंवा मंदिर किंवा इतर ज्या सामाजिक चळवळी आहेत त्या चळवळींमध्ये ते थोडा ना थोडा हातभार त्यांचा लावत असतात. आपल्या रोज निशीच्या कार्यातून सामाजिक सेवा करत असतात. त्यांचेही खऱ्या अर्थाने इथं त्यांच्या कामाचा उल्लेख होणं अतिशय गरजेचं आहे. बापू असो नाही तर विलास असो, तिघही भाऊ वडील असतानाही कोणत्याही क्षेत्रात कधी मागे राहिले नाही. तसे तिघही भावांनी जेव्हा बिरवा मंदिराचं काम सुरू झालं तेव्हा 30,000 रुपयाची देणगी दिली. तसेच गावामध्ये जी आपण अभ्यासिका सुरू झाली या अभ्यासिकेसाठी 5,000 रुपयाची देणगी दिली. असं हे शैक्षणिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात पुढे असणारे कुटुंब आहे. या दादांना राहीम परिवार तसे पिंपळणे ग्रामस्थांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काकांचं जाणं हे काका आमच्या घरचे माणसं होते. काका त्यांचे भाऊ आणि काकांनी जे संस्कार केले मुलांना, आताच महाराजांनी एक वाणीतून चांगलं विचार मांडले आणि प्रबोधन केलं. तर महाराज सांगायचं असं का काकांचे हे मुलं आहे हे एकदम चांगले, कोणाशी वादिवाद नाही. आज गावात भरपूर कार्यक्रम असताना सुद्धा प्रत्येक माणूस यांच्या दारापर्यंत येऊन गेला. हेच काकांनी कमावलेली मोठी संपत्ती आहे. मला एकच सांगायचंय, पैसा ही श्रीमंती नाहीये, माणसं ही श्रीमंती आहे. असे जगलेले आमचे काका आमच्यातून निघून गेले, याचं दुःख होतंय आणि माझ्या देशमुख परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. कैलासवासी चंद्रभान राहिंज यांच्या पश्चात पत्नी गंगा भागीरथी कांताबाई चंद्रभान राहिंज, भाऊ ज्ञानदेव हरिभाऊ राहिंज, भाऊराव कारभारी राहिंज, अण्णासाहेब हरिभाऊ राहिंज, बहीण लताबाई सोपान रक्टे, मुलगा संतोष चंद्रभान राहिंज, बापू चंद्रभान राहिंज, विलास चंद्रभान राहिंज, पुतण्या राजेंद्र अण्णासाहेब राहिंज, बाळू ज्ञानदेव राहिंज, संजय अण्णासाहेब राहिंज, दत्तू ज्ञानदेव राहिंज, पुतणी संगीता नंदू दातीर, सुवर्णा रवींद्र दातीर असा परिवार आहे. तर या कार्यक्रमासाठी समस्त राहिंज परिवार, आप्तेष्ट नातेवाईक यांसह पिंपरणे ग्रामस्थ आणि तालुक्यातील नातलग, पाहुणे, मित्रमंडळी मोठ्या संख्येनं हजर होते. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर. महिन्यातील प्रत्येक गुरुवारी, वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण. ठिकाण मॉमेबल IVF सेंटर, दुसरा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे महामार्ग, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. नाव नोंदणीसाठी संपर्क 8080 215 215 आणि 9699 327 301.